मंचावर उपस्थित आणि येथे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार. माझे हे ट्विन्स आहेत. लग्नाच्या 5 वर्षानंतर यशवंत माने सर आणि माने मॅडम यांच्या ट्रीटमेंटमधनं मला हे ऍक्टिव्ह चाइल्ड, मोस्ट ऍक्टिव्ह चाइल्ड म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्या ऍक्टिव्हिटीने गेल्या आता ते 7 वर्षाची पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या ऍक्टिव्हिटीने आता आमची दमछाक होते आहे. पण हा जो आनंद आहे तो केवळ आणि केवळ यशवंत सरांच्या आणि मॅडमच्या ट्रीटमेंटमुळे आम्हाला मिळालेला आहे. आम्ही आयुष्यभर त्यांचे ऋणी राहणार आहोत. फर्स्ट मीट ज्या वेळेस आम्हाला माने सरांची घ्यायची होती, फर्स्ट मीटिंगच्याच दिवशी द्वारकाला आपला ज्यावेळेस दवाखाना होता, त्या द्वारकाच्या दवाखान्यामध्ये फर्स्ट मीटिंगसाठी मी आणि माझे मिस्टर गेलो आणि सर नेमकी त्या दिवशी लवकर गेलेली होते. म्हणजे फर्स्ट मीटिंग झाली नाही ह्यात थोडासे निराशा आमच्या वाट्याला आली होती की आपल्याला फर्स्ट मीटिंग सरांची म्हणू शकली नाही, तर इथून पुढे काय असेल. सेकंड मीटिंगला आमची अपॉइंटमेंट झाली. त्या अपॉइंटमेंटमध्ये आमची आणि सरांची ओळख झाली. फॅमिली फ्रेंडच्या ओळखीतनंच आम्ही सरांपर्यंत आलेलो होतो. पण त्याच दिवशीच्या सरांच्या बोलण्याने आम्हाला जो कॉन्फिडन्स मिळाला होता, तो कॉन्फिडन्स आज 2 मुलांच्या रूपाने आपण इथे सर्वजण बघत आहात. आणि सरांचा जो कॉन्फिडन्स होता, आधी आपण IUI करू, नंतर आपण IVF ची तयारी करू. आम्ही त्या गोष्टीला तयार सुद्धा झालो. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येत होते आणि 8 दिवसातच सरांनी निर्णय बदलला, आपल्याला IUI करायचं नाही. का करायचं नाही हा प्रश्न सुद्धा आम्ही विचारला नाही, कारण सरांनी तो कॉन्फिडन्सच आम्हाला दिलेला होता. 8 दिवसातच आम्ही IVF चा निर्णय घेतला आणि सरांच्या आणि मॅडमच्या सहकार्याने आज आम्हाला हा आनंद मिळतो आहे. सर, आमचे पूर्ण कुटुंब तुमच्या दोघांच्या वतीने आयुष्यभर आम्ही ऋणी आहोत. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.